श्लोक 21. आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणाम अहम शशी. अर्थ, आदित्यांमध्ये मी विष्णू आहे, ज्योतीत चमकणारा सूर्य, मरुतांमध्ये मरीची आणि नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे. विवरण: आदिती आणि कश्यप यांची मुले ती आदितीची, म्हणून ते आदित्य. हे सर्वजण मिळून 12 आहेत. यांची नावं मी नंतर स्वतंत्रपणे सांगितलेली आहेत. धाता, मित्र इत्यादीपैकी विष्णू म्हणजे मी आहे. विष्णू म्हणजेच वामन भगवंतांनी वामनाचा अवतार घेऊन बळीकडून त्रिभुवनाचे राज्य संपादन केले आणि तीच सर्व दैत्यांची संपत्ती देवतांना दान म्हणून दिली. आकाशात ज्या काही तेजस्वी ज्योती दिसतात, म्हणजेच हजारो लाखो तारे आपल्याला दिसतात, त्या सर्वांमध्ये तेजस्वी असा जो सूर्य आहे की जो हजारो किरणांनी युक्त आहे, तो सर्वात अधिक प्रकाशमान असून प्रकाश देणाऱ्यांमध्ये सुद्धा तो मुख्यच आहे आणि तो माझी विभूती आहे. सत्व, ज्योती, आदित्य, हरित इत्यादी नावाचे जे 49 मरुत आहेत, त्यांचे मुख्य तेज परमेश्वरच आहे. काही ठिकाणी 7 मरुत आहेत असाही उल्लेख आहे. मरीची याचा अर्थ तेज असा आहे. ऐतरेय उपनिषदात मरीची हा एक लोक आहे असा उल्लेख केलेला आहे. अगदी आरंभी ब्रह्मा किंवा परमात्मा एकटाच होता. त्याने अंभ, मरीची, मर व आप हे 4 लोक निर्माण केले. अंभ म्हणजे आकाश व वायू एकत्र मिळून जे तेज उत्पन्न झाले ते तेज म्हणजेच मरीची. मरीची म्हणजे तेजोगोल असाही एक अर्थ आहे. म्हणून सूर्याला सुद्धा मरीची असे म्हणतात. मरीचीपासून मर म्हणजे पृथ्वीसारखे ग्रह व आपतत्व निर्माण होते असा ऐतरेयामध्ये उल्लेख केलेला आहे. पंचमहाभूतांचा उत्पत्तीक्रमसुद्धा अगदी असाच आहे. म्हणजे आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी. यावरून मरीची म्हणजे सूर्यासारखे तेजोगोल असा सुद्धा अर्थ होतो. एकूण 27 नक्षत्रांमध्ये सर्वांचा अधिपती असलेला चंद्र ही भगवंताची विभूती आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. आपण आता 12 आदित्यांची नावे पाहूया. धाता, अर्यमा, मित्र, वरुण, इंद्र, विवस्वान, त्वष्टा, विष्णू, अंशुमान, भग, पुष आणि पर्जन्य. इथे आपण थांबूया. श्लोक 22. वेदानां सामवेदोऽस्मि देवानाम् अस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानाम् अस्मि चेतना. अर्थ, वेदांमध्ये सामवेद, देवामध्ये इंद्र, इंद्रियामध्ये मन आणि प्राण्यामध्ये चेतना मी म्हणजेच भगवंत आहे असे तू समज. विवरण: वेदांच्या ज्या ऋचा स्वरासहित गायल्या जातात त्याचे नाव सामवेद असे आहे. यामध्ये इंद्ररूपाने भगवंताच्या स्तुतीचे वर्णन केलेले आहे. हा वेद गेयतेमुळे लोकप्रिय आहे असेही एक कारण सांगितले जाते. महाभारतात अनुशासन पर्वात सामवेद मुख्य आहे असे वर्णन केलेले आहे. लोकमान्य टिळक सामवेदाला भगवंतांनी महत्त्व का दिले याचे कारण सांगतात. ते म्हणतात की भक्तिमार्गात परमेश्वराच्या गानपरस्तुतीला नेहमीच प्राधान्य दिले जाते. नारायणीय धर्मात वेदेषु स पुराणेषु सांगोपांगेषु गीयते असे नारदांनी सांगितलेले आहे. भक्तिपर धर्मातून यज्ञयागादी क्रियात्मक वेदांपेक्षा गानपरस्तुतीला अधिक महत्त्व दिले आहे. म्हणून वेदामध्ये मी सामवेद आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. आपल्यामध्ये जेवढ्या म्हणून देवता मानण्यात येतात त्यात इंद्र हा प्रमुख देव आहे. तो देवेंद्र म्हणजे देवांचा प्रमुख असा आहे. म्हणून भगवंतांनी त्याला आपली विभूती म्हटले आहे. मन हे 6वे ज्ञानेंद्रिय आहे आणि याची सत्ता सर्व इंद्रियांवर चालते. सर्व इंद्रिय याचे साथीनेच आपापली कर्मे करतात. शिवाय मनाची साथ नसेल तर समोर आलेल्या विषयाचे ज्ञानसुद्धा
त्या त्या इंद्रियांना होत नाही. मनाची ही विशेषता आहे आणि भगवंत म्हणूनच मनाला त्याची विभूती आहे असे सांगत आहेत. संपूर्ण प्राण्यांची जी चेतना शक्ती म्हणजेच प्राणशक्ती असते त्या वाचून इंद्रिये किंवा शरीर काहीच करू शकत नाहीत. म्हणून शरीरातील चेतनेला भगवंत विभूती असे म्हणत आहेत. मन आणि चेतना ही अत्यंत सूक्ष्म आहेत. परमेश्वराचे वर्णनसुद्धा सूक्ष्म म्हणून केलेले आहे आणि तो आपल्या नेहमीच्या डोळ्यांना दिसत नाही. तसंच मनाचं सुद्धा आहे. मात्र येथे एक लक्षात घ्यायला हवे की मन आणि चेतना ही दोघे शरीर इंद्रियांवाचून काहीही करू शकत नाहीत. असे असले तरी त्यांची शक्ती शरीरापेक्षा जास्तच आहे. मात्र या विभूती भगवंताच्या आहेत. यांना स्वतंत्र अशी सत्ता नसते असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 23. रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुशिखरिणामहम्. अर्थ: 11 रुद्रांमध्ये शंकर, यक्ष राक्षसात कुबेर, 8 वसूमध्ये पावक म्हणजे पवित्र करणारा अग्नी व सर्व पर्वतांमध्ये मेरू पर्वत मी म्हणजे भगवंत आहे. विवरण: रुद्र या 11 देवता आहेत. हर, बहुरूप, त्र्यंबक, अपराजित, वृषाकशी, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व, कपाली ही सर्व शंकरांचीच नावे आहेत. यामध्ये शंकर हे सर्वांचे अधिपती आहेत. ते स्वतः शिव म्हणजे कल्याण स्वरूप असून कल्याण प्रदान करणारे सुद्धा आहेत आणि ते भगवंताची विभूती आहेत. कुबेराला धनेश असेही म्हणतात. तो यक्ष राक्षसांचा अधिपती असून देवांचा धनाध्यक्ष आहे. तो वित्तेश म्हणजे संपत्तीचा ईश आहे. यक्ष राक्षसांमध्ये कुबेर हा भगवंताची विभूती आहे. वसूनाम पावकश्चास्मी 8 वसू आहेत. महाभारत आदी पर्वात त्यांची नावे पुढील प्रमाणे दिलेली आहेत. धर, ध्रुव, सोम, अह, अनिल, अनल, प्रत्युष, प्रभास. पैकी अनिल म्हणजे अग्नी. अग्नीलाच पावक म्हणजे पवित्र करणारा असे सुद्धा म्हणतात. तसेच सर्व देवतांना यज्ञाचा हवी पोचवण्याचे कार्य या अग्नीचेच असते. असा हा पावन करणारा व स्वतः अत्यंत पवित्र असणारा अग्नी भगवंताची विभूती आहे. अग्नीने शुद्धीकरणाची क्रिया करणे हा आजच्या प्रगत अशा सायन्सने सुद्धा मान्य केलेला एक भाग आहे. जसे पाणी उकळून शुद्ध करणे हे एक त्याचे उत्तम उदाहरण आहे. शिखरीन म्हणजे शिखर असलेला. पर्वताला अशी उंच शिखरे असतात म्हणून त्यांना शिखरीन असे म्हणतात. सोने, चांदी, तांबे, रत्ने अशी भांडारे असलेली अनेक पर्वत शिखरे आहेत. त्यामध्ये मेरू पर्वत मुख्य आहे. येथे सोन्याची व रत्नांची भांडारे आहेत. त्याला भगवंत आपली विभूती म्हणत आहेत. मेरू हे शिखर सर्वात उंच असून त्याचे भोवती ग्रह नक्षत्रे फिरतात. ते शिखर म्हणजेच आपल्या पृथ्वीच्या अक्षाचे उत्तर टोक आहे. पृथ्वीचा अक्ष ध्रुव ताऱ्याकडे रोखलेला असतो. त्याचे भोवती ग्रह तारे फिरतात. संपूर्ण पृथ्वीचा अक्ष असल्यामुळे त्याचे इतके उंच शिखर दुसरे कोणतेच नाही. तो उच्चतम मेरू पर्वत ही भगवंताची विभूती आहे असे तू समज असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 24. पुरोधसांच मुख्यं वां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कंधः सरसामस्मि सागरः. अर्थ: पुरोहितांमधील मुख्य असलेला बृहस्पती मीच आहे आणि हे पार्था सेनापतीमध्ये मी स्कंद आहे, तर रसासह असलेल्या गोष्टींमध्ये मी सागर आहे. विवरण: जगातील सर्व पुरोहितांमध्ये आणि विद्याबुद्धींमध्ये बृहस्पती श्रेष्ठ आहेत. ते इंद्रादी देवांचे गुरु आहेत. देवतांचे कुलाचे पुरोहित आहेत. असे बृहस्पती भगवंताची विभूती आहेत.
पुरोहित म्हणजे पुढे राहून हित साधणारा असा. पुढील विचार करून तो मार्गदर्शन करणारा विद्वान ब्राह्मण म्हणजे पुरोहित. महाभारत पूर्व कालापर्यंत असे पुरोहित नेमण्याची पद्धत राजे लोकांमध्ये होती. परंतु काही काळ ही पद्धत बंद झालेली दिसते. चित्ररथ गंधर्वाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की राज्यप्राप्तीसाठी देवल मुनींचे धाकटे बंधू जे धौम्य ऋषी आहेत त्यांना तू पुरोहित म्हणून नेम. दशरथ राजाचे पुरोहित व गुरु वशिष्ठ ऋषी होते. प्राचीन काळी देवांचा पुरोहित बृहस्पती होता. तो बुद्धिमंतांचा मेरुमणी अशी ख्याती पावलेला होता. स्वतः श्रीकृष्ण हा पांडवांचा एक प्रकारे पुरोहितच होता असे आपण मानायला काहीच हरकत नाही, कारण तो स्वतः विद्वान, मुत्सद्दी आणि नेहमीच पांडवांचे हित पाहणारा असाच होता. स्कंद हा शंकरांचा मुलगा. 6 कृत्तिकापासून याचा जन्म झाला, म्हणून याला 6 तोंडे होती असे पुराणात सांगितलेले आहे. षडानन हे नाव त्याला या 6 तोंडांवरूनच प्राप्त झाले. पण प्रत्यक्षात त्याला 6 तोंडे असतीलच असे नाही, कारण थोडासा विचार केला तर हे निसर्गाच्या विरुद्ध आहे. पण तो 6 गुणांनी युक्त असल्याने त्याला तसे म्हणत असतील. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे ते 6 गुण आहेत आणि ते भगवंताचे आहेत आणि ते स्कंधामध्ये होते, म्हणूनच त्याला भगवंताची विभूती म्हटलेले आहे. हा देवांचा सेनापती होता. याने अगदी लहान वयातच सर्व देवांना एकत्र करून दैत्यांशी युद्ध केले होते व त्यांचा पराभव सुद्धा केला होता. त्यामुळेच तो सर्वश्रेष्ठ असा सेनापती ठरला आणि भगवंत सांगतायत की तो माझी विभूती आहे. सरसामध्ये समुद्र ही भगवंताची विभूती आहे असे भगवान सांगत आहेत. सरस म्हणजे स अधिक रस. रस म्हणजे आपतत्व किंवा पाणी. पाण्यासह असलेले ते सरस. सरस म्हणजे जलाशय, सरोवर. जलाशयामध्ये सर्वात मोठा जलाशय म्हणजेच समुद्र किंवा सागर आहे. त्याने पृथ्वीच्या 4 भागांपैकी 3 भाग व्यापून टाकलेले आहेत. असा हा सागर भगवंताची विभूती आहेत. येथे विभूतींची असलेली अलौकिकता ही त्यांना भगवंताकडून मिळालेली असते. यातील भव्यता व दिव्यता पाहून आपल्याला भगवंताची आठवण येते आणि म्हणूनच भगवंत इथे अर्जुनाला या सर्व माझ्या विभूती आहेत असे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 25. महर्षीणां भृगुरहंकिरामस्म्यैकमक्षरं यज्ञानाय जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः. अर्थ: महर्षींमध्ये भृगु वाणीमधील एक अक्षर म्हणजे ओम मी आहे, तर यज्ञामध्ये जपयज्ञ व स्थिर वस्तूंपैकी हिमालय मी आहे. म्हणजेच या सर्व भगवंताच्या विभूती आहेत. विवरण: भृगु, अत्री, मरीची, अंगिरा इत्यादी सर्व ऋषींमध्ये भृगु हे श्रेष्ठ असे आहेत. ते मोठे भक्त, ज्ञानी व तेजस्वी होते. ज्ञानीच ब्रह्मा, विष्णू व महेश या तिघांची परीक्षा घेऊन त्यामध्ये भगवान विष्णूंना सर्वश्रेष्ठ म्हणून सिद्ध केले होते. महर्षी भृगु यांनी दक्षकन्या ख्याती हिच्याशी विवाह केला होता आणि त्यांना धाता, विधाता व च्यवन असे 3 पुत्र व श्री नावाची एक कन्या झाली. श्री म्हणजे नारायणाची पत्नी. या तिन्ही देवांचे श्रेष्ठत्वाची परीक्षा घेण्याकरता त्यांनी विष्णूंचे वक्षस्थलावर लत्ताप्रहार केला होता. भगवान विष्णूंनी तो आनंदाने झेलला. इतकेच नाही तर या प्रसंगाची आठवण म्हणून कायम राहावी आणि सर्वांना ते कळावे म्हणून ते पदचिन्ह आपल्या वक्षस्थळावर कायम धारण केलेले आहे. यामध्ये ब्रह्मा व महेश यांनी या गोष्टीला नकार दिला आणि म्हणूनच विष्णूला श्रेष्ठत्व मिळाले. भृगु ऋषी हे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र होत आणि ह्या भगवंताच्या वक्षस्थळावर जे पदचिन्ह आहे त्याला श्री वत्सलांचन असे म्हणतात. त्यासंबंधी अजूनही एक हकीकत अशी सांगितली जाते, ती पुढील प्रमाणे आहे. या भृगु ऋषींनी सर्वप्रथम अग्नीचा शोध लावला
अग्नीजवळ स्वतःजवळ बाळगायला सुरुवात केली. परंतु सृष्टीच्या सुरुवातीचे काळात या गोष्टीला भगवान विष्णूंनी विरोध केला. कारण त्यांना सर्व जगांचा प्रतिपाल करायचा होता. त्यांना असं वाटलं की आपल्याजवळ हा अग्नी बाळगला तर काहीतरी भयंकर घटना घडतील, आगी लागतील आणि माणसांचा विध्वंस होईल. मात्र भृगु ऋषींनी आपला हट्ट सोडला नाही. अगदी छोट्या रूपातील हा अग्नी म्हणजे आपल्या भाषेत विस्तव मानवाला मोठे वरदान ठरला. जेव्हा विष्णूंना ही गोष्ट काही कालानंतर पटली तेव्हा त्यांनी भृगूंच्या या संशोधनाला मान्यता दिली. आणि इतकंच नाही तर त्यांनी आपली चूक सर्वांच्या समक्ष कबूल केली. आणि या प्रसंगाची आठवण राहावी म्हणून वक्षस्थलावर जे चिन्ह धारण केले त्याला वच्छ लांछन असे नावही आहे. असे हे भृगु ऋषी भगवंताची विभूतीच आहेत. गिरा म्हणजे वाणी. मनातील भाव प्रगट करण्याचे मुख्य साधन म्हणजे वाणी आहे. सर्वप्रथम प्रणव म्हणजे ओंकार प्रगट झाला. यामध्ये अ, उ आणि म अशी 3 अक्षरे आहेत. मग त्रिपदा गायत्री, त्यापासून वेद आणि वेदापासून शास्त्र व पुराणे इत्यादी वाङ्मय निर्माण झाले. या शब्दसृष्टीचा उगम ज्या एका अक्षरापासून झाला त्यामुळेच हे अक्षर अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. वैदिक लोकांचे शास्त्रविहित यज्ञ, दान आणि तप या सर्व क्रिया प्रणवाचा उच्चार करूनच केल्या जातात. याला अध्यात्मात मानाचे पहिले स्थान आहे. याची निर्मिती भगवंतांपासूनच झाली. असा हा ओंकार हा भगवंताची विभूतीच आहे. जप यज्ञ. मंत्रांनी जेवढे यज्ञ केले जातात त्यात जपयज्ञाला महत्त्वाचे स्थान आहे. मंत्र म्हणजे यज्ञामध्ये अनेक वस्तू, पदार्थ, विधी इत्यादींची जी आवश्यकता असते त्यासाठी मंत्र आणि तंत्र ज्ञात असे विद्वान पुरोहित फार गरजेचे असतात. यात अनेकांचे श्रम, वेळ व पैसा यांचा व्यय होत असतो. काही कारणाने यामध्ये जर ह्या सगळ्या विधीमध्ये एखादी त्रुटी उत्पन्न झाली तर शास्त्राप्रमाणे ते काम, तो यज्ञ सिद्ध होत नाही आणि मग अपेक्षित असलेले असे फळसुद्धा त्या यज्ञ करणाऱ्याला मिळत नाही. मात्र जपयज्ञाला याची कशाचीच आवश्यकता नसते. हा केल्याने दोष निर्माण होत नाहीत तर मागील दोष किंवा पाप नाहीशी होतात. हा यज्ञ करण्यास देशकालाचे बंधन नाही. हा कोणीही करू शकतो. वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये भगवंताला वेगवेगळ्या नामांनी आळवत असतात किंवा त्याची स्तुती करत असतात. नामामध्ये फरक असला तरी भावामध्ये फरक नसतो. म्हणूनच जपयज्ञाला सर्वांचीच मान्यता आहे. जपयज्ञ म्हणजे सतत जप करणे. असा जपयज्ञ म्हणजे भगवंताची विभूती आहे. येथे जपयज्ञ म्हटले असले तरी तो यज्ञ दृश्य स्वरूपाचा नाही. कारण जप हा आपण मनात करतो आणि तो वैयक्तिक स्वरूपाचा असतो. असा हा जपयज्ञ करणारा भगवंताची विभूती समजावा. कारण जपयज्ञ हा सुद्धा एक प्रकारे सूक्ष्म असाच आहे. स्थावर गोष्ट म्हणजे स्थिर गोष्ट. यामध्ये जमीन, घर इत्यादीला स्थावर असे म्हणतात. पण या गोष्टी काही माणसांच्यासाठी मर्यादित आहेत. सर्व पृथ्वीवरील स्थावर गोष्टींचा जर विचार केला तर हिमालया एवढी दुसरी कोणतीच गोष्ट स्थावर रूपात आढळत नाही. आणि त्याचे भव्यपण हीच भगवंताची विभूती आहे असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. श्लोक 26. अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गंधर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः. अर्थ, सर्व वृक्षातील पिंपळ म्हणजे अश्वत्थ ही भगवंताची विभूती आहे. देवर्षीमध्ये नारद, गंधर्वांमध्ये चित्ररथ आणि सिद्ध पुरुषांमध्ये कपिल मुनी हे भगवंताची विभूती आहेत असे इथे भगवंतच अर्जुनाला सांगत आहेत. विवरण. अश्वत्थ म्हणजे पिंपळ. याला सौम्य वृक्ष असे सुद्धा म्हणतात. याचे झाडाखाली कोणतेही दुसरे झाड वाढू शकते. हा वृक्ष डोंगर, छत,
भिंत इत्यादी कुठेही उगवू आणि वाढू शकतो. याची जीवनशक्ती खरोखरच अतर्क्य अशीच आहे. तो मातीच्याच नाही तर सिमेंटच्या भिंतीत सुद्धा उगवतो, वाढतो. त्याला तिथे पाणी मिळाले नाही तरी तो मरत नाही, तो वाढतच राहतो. शेवटी ती भिंत फुटते, पण याला मात्र काही होत नाही. पिंपळाच्या वृक्षाचे खूप महत्त्व पुराणकथातून सांगितलेले आहे. आयुर्वेदातही याचे महत्त्व वर्णन केलेलं आहे. असा हा वृक्ष भगवंताची विभूती आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. देवर्षी पुष्कळ आहेत व नारदही पुष्कळ आहेत, पण देवर्षी नारद हे मात्र एकच आहेत. हे भगवंताच्या मनोगताप्रमाणे वागतात. भगवंताला अवतार घ्यायचा असेल तर त्याची पूर्वपीठिका हे तयार करतात. यांना भगवंताचे मन असे सुद्धा म्हटले जाते. हातात वीणा घेऊन हे नेहमी नामसंकीर्तन करीत तीनही लोकांमध्ये संचार करीत असतात. लोकांमध्ये नाममाहात्म्य सांगून कीर्तनाची गोडी यांनीच वाढवली. कीर्तन या भक्तीचे ते आद्य प्रवर्तक आहेत. वाल्मिकी आणि व्यास ऋषी यांना अनुक्रमे रामायण आणि भागवत यासारखे ग्रंथ लिहिण्यास यांनीच उद्युक्त केले. वाल्ह्याकोळी हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू यांना नाममंत्र देऊन त्यांचा उद्धार केला. नारद हे तीनही लोकात गमन करीत असल्याने त्यांना देव, मानव, असुर, नाग इत्यादी सर्वच लोक त्यांचे वचनावर विश्वास ठेवतात आणि त्यांना मानसुद्धा देतात. या सर्वांनाच याचेबद्दल खूप आदर आहे. अर्थात या नारदांनी अनेक वेळा कलह लावलेले आहेत, पण त्यामध्ये विधायकता होती. एखादी चांगली घटना घडवण्यासाठीच त्यांनी असे हे कलह लावलेले आपल्याला पुराणकथातून कळतात. म्हणूनच यांना कळीचा नारद असे सुद्धा म्हटले जाते. एकंदरच नारद हे अलौकिक असे महान भगवत भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत आणि भगवंत त्यांना आपली विभूती आहे असे म्हणतायत. चित्ररथ स्वर्गात गायन कला सादर करणाऱ्यांना गंधर्व असे म्हणतात. चित्ररथ हा या सर्व गंधर्वांचा राजा आहे. याने अर्जुनाला गायन कला शिकवली होती. एकदा अर्जुन व भीम यांनी यांचा पराभव सुद्धा केला होता, पण त्यानंतर मात्र हा अर्जुनाचा अगदी चांगला मित्र झाला. गंधर्वांना माणसापेक्षा जास्त शक्ती असली तरी देवांपेक्षा मात्र ती कमी असते. चित्ररथ गंधर्व हा सर्व गंधर्वात श्रेष्ठ असा होता. तो त्यांचा राजाही होता आणि म्हणूनच भगवंताची तो विभूती आहे असे भगवंत सांगत आहेत. कपिल मुनी सिद्ध दोन प्रकारचे असतात. एक साधना करून होता ते सिद्ध आणि दुसरे जन्मजात सिद्धच असतात. कपिल मुनी हे जन्मजात सिद्ध होते. ते ऋषी कर्दम व देवहूती यांचे पुत्र. यांनी सांख्यशास्त्र सांगितले. सर्व सिद्धांताचे ते प्रमुख होत. त्यांना अनेक प्रकारच्या सिद्धीसुद्धा प्राप्त होत्या. एकदा ते समाधी लावून बसले असताना सगर राजाचा अश्वमेधाचा घोडा तेथे आला. तो राक्षसांनी पकडून मुद्दामच कपिल मुनींच्या आश्रमात ते जिथे समाधी लावून बसले होते तिथे बांधून ठेवला आणि त्या घोड्याच्या शोधासाठी सगरपुत्र तिथे आले आणि त्यांना वाटले की ह्या ऋषींनीच आता डोळे मिटून बसले आहेत, त्यांनीच हा घोडा पळवून आणला आहे किंवा चोरून आणला आहे. आणि मग त्यांनी कपिल मुनींना तसं विचारलं. कपिल मुनींना ह्याची काहीच कल्पना नव्हती, पण त्यानंतर मात्र हे सगरपुत्र कपिल मुनींशी भांडण करू लागले आणि त्यांचा हा उद्दामपणा किंवा उद्धटपणा पाहून कपिल मुनींनी त्यांना शापदग्ध केले. त्यांचे उद्धारासाठी त्यांच्याच कुलातील भगीरथ राजाने स्वर्गातील गंगा पृथ्वी तलावर आणली. असे हे कपिल मुनी भगवंताची विभूती आहेत. यांनी आपली माता देवहूती हिला प्रथम ब्रह्मतत्वज्ञानाचा उपदेश केला होता. हाच वेदांत सांख्यशास्त्राचा आद्य प्रवर्तक सुद्धा आहे असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 27. उच्चैश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम्.
अर्थ, सर्व घोड्यांमध्ये समुद्र मंथनातून निघालेला उच्चैश्रवा, तसेच सर्व गजेंद्रात ऐरावत व मानवांमध्ये राजा या माझ्या विभूती आहेत, असे तू समज, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण. उच्चैश्रवा, अमृत मिळवण्यासाठी देवदानवांनी जे समुद्र मंथन केले, त्यावेळी इतर रत्नांप्रमाणे हा घोडा समुद्र मंथनातून वर आला आहे. बाहेर आल्याबरोबर तो जोराने खिंखाळला, त्याने खूप मोठा आवाज केला, म्हणून याला उच्चैश्रवा असे नाव पडले. अमृतोद्भवम म्हणजे अमृतापासून निर्माण झालेला असा याचा अर्थ नाही, तर अमृत मंथनाचे वेळी निर्माण झालेला असा याचा अर्थ आहे. हा इंद्राने आपल्याजवळ ठेवला. ऐरावतम, हा हत्ती पांढऱ्या रंगाचा आहे. तो सुद्धा समुद्र मंथनाचे वेळी समुद्रातून बाहेर आलेला आहे. याला 7 सोंडा आहेत असेही म्हणतात. समुद्राचा म्हणून ऐरावत, कारण इरावत म्हणजे समुद्र. इरावतापासून ऐरावत हा शब्द झाला. देवराजे इंद्राचे हा वाहन आहे. याला पूर्व दिशेचा दिग्गज असेही म्हणतात. आपल्याकडे आसाममध्ये पांढऱ्या रंगाचे हत्ती आढळतात. नराधिप म्हणजे राजा, संपूर्ण प्रजेचे पुत्रवत पालन करणारा, रक्षण व शासन करणारा जो राजा, तो सर्वसामान्यांपेक्षा वेगळा विशेष असतो. असा राजा पृथ्वीपती म्हणजे विष्णू समान असतो असे मानले जाते. येथे राजाला विभूती असे म्हटले आहे, पण इथे एक लक्षात घ्यायला हवे की ज्या प्रदेशाचा तो राजा आहे तेथील लोकच त्याला देवाप्रमाणे मानतात. इतरत्र त्याला कोणी ओळखत सुद्धा नाही. म्हणजेच राजाची ही मर्यादा लक्षात घेतली तर त्याचे अधिकार क्षेत्र सुद्धा मर्यादित आहे. अशा रीतीने बलाचे व सामर्थ्याचे दृष्टीने श्रेष्ठ असलेले उच्चैश्रवा, ऐरावत व राजा हे सर्व भगवंताच्या विभूती आहेत. इथे आपण म्हटले आहे की राजाला फक्त त्या त्या देशकालापुरेसच श्रेष्ठत्व आहे. तो जरी भगवंताची विभूती असला तरी त्याचे अधिकार क्षेत्र अमर्यादित असे नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्याच्याकडे थोड्या प्रमाणात ते अधिकार आहेत, म्हणून तो विभूती आहे असे इथे भगवंत सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 28. आयुधानाम अहम वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कंदर्पः सर्पाणामस्मि वासुकिः. अर्थ, शस्त्रांमध्ये वज्र, गायींमध्ये कामधेनू, प्रजा उत्पन्न करणारा काम आणि सर्पांमध्ये वासुकी या भगवंताच्या विभूती आहेत, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण. आयुध म्हणजे युद्धोपयोगी शस्त्र. युद्धामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व शस्त्रांमध्ये वज्र हे सर्वश्रेष्ठ मानले गेलेले आहे. हे शस्त्र इंद्राचे आहे व ते नेहमीच यशस्वी होते. दधीची ऋषींच्या अस्थीपासून हे बनविले असल्याने त्या ऋषींचे तपश्चर्येचे तेज व प्रभाव यामध्ये आहे. यामुळेच दैत्य दानवांचे युद्धप्रसंगी याचा उपयोग झाला. वृत्रासुराला ठार मारण्यासाठी याचाच वापर करण्यात आला होता. कामधेनू, नवीनच व्यालेल्या गायीला धेनू असे म्हणतात. कामधेनू ही समुद्र मंथनाचे वेळी समुद्रातून आलेली गाय आहे असे मानतात. ही गाय सर्व इच्छा पूर्ण करणारी असल्यानेच हिला कामधेनू असे म्हणतात. ही वसिष्ठ ऋषींचे जवळ होती. ती विश्वामित्र राजाला हवी होती. त्यांनी तिला बळजबरीने नेण्याचा सुद्धा प्रयत्न केला. तेव्हा तिने सैनिक उत्पन्न करून विश्वामित्रांचा पराभव केला, अशी एक गोष्ट सांगतात. दिलीप राजाची परीक्षा सुद्धा हिनेच घेतली होती. या कामधेनूची मुलगी नंदिनी ही सुद्धा कामधेनूप्रमाणे इच्छा पूर्ण करणारी गाय होती. कंदर्प म्हणजे मदन किंवा कामदेव. प्रजा उत्पन्न करायला हा अत्यावश्यक असा आहे, कारण याचे कार्याशिवाय स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी आकर्षण वाटत नाही व ते एकत्र येत नाहीत. जगाच्या सुस्थितीसाठी प्रजा निर्माण होणे फारच गरजेचे असते.
म्हणूनच धर्मानुकूल प्रजेच्या उत्पत्तीसाठी ज्या कामाचा उपयोग केला जातो तो काम म्हणजे भगवंताची विभूती आहे. आणि 7व्या अध्यायात सुद्धा भगवंतांनी धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ असे सांगितलेले आहे. वासुकी हा सर्पांचा राजा आहे. याचे साह्याने समुद्र मंथन करण्यात आले होते. येथे वासुकी याला सर्पांचा राजा म्हटले आहे. त्याचाच उल्लेख नागांचा राजा असाही करण्यात येतो. भीमाला दुर्योधनाने विषय प्रयोग करून एका डोहात टाकून दिले होते. नागांनी राजा वासुकीला हे सर्व सांगितले आणि त्यांनी भीमाला लगेचच ओळखले, कारण वासुकीचा नातू शूरसेन व त्यांची मुलगी कुंती, कुंतीचा मुलगा भीम असे यांचे नाते होते. नाग, तक्षक, सर्प या मनुष्य जाती होत्या. अद्यापही आसाममध्ये नागा लोक आहेत. ते सरपटणारे प्राणी म्हणून त्यांच्याकडे पाहू नये, कारण त्या काळात नागकन्यांचा विवाह आर्यांशी होत असते. आस्तिक ऋषींची आई नागकुळातीलच होती. तक्षशिला आणि नागपूर इत्यादी गावांची नावे या लोकांचे राज्य असल्याच्या खुणा आहेत असे मानायला काहीच हरकत नाही. याप्रमाणे वज्र, कामधेनू, कामदेव व सर्पराज वासुकी या भगवंताच्या विभूती आहेत असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 29. अनंतश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमाचास्मि यमः संयमतामहं. अर्थ: नागांमध्ये अनंत नामक नाग, जलचरांमध्ये वरुण, पितरात अर्यमा आणि नियमन करणाऱ्यात यम या भगवंताच्या विभूती आहेत. विवरण: अनंत शेषनाग संपूर्ण नागांचे राजे आहेत. यांना 1000 फणे आहेत. ते क्षीरसागरात भगवंताची शय्या होऊन राहिले आहेत. म्हणूनच भगवंताला शेषशाही असे सुद्धा म्हणतात. भगवंताबरोबरच यांनी काही वेळा अवतार घेतलेला आहे. उदाहरणार्थ रामायणात लक्ष्मण, श्रीकृष्ण अवतारात बलराम, तसेच सर्व पृथ्वीचा भार यांनी आपल्या मस्तकावर तोलून धरलेला आहे असे समजले जाते. अनंत म्हणजेच शेषनाग होय. याचे डोक्यावर पृथ्वी आधारलेली आहे अशा आशयाचा उल्लेख महाभारतात भीष्म पर्वात केलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की शेष निर्माण केलेला जो देव अनंत व विश्वरूपी आहे तो सर्व भूतांना पर्वतासह पृथ्वीला धारण करतो. वरील अर्थाव्यतिरिक्त या श्लोकाचा एक अर्थ असाही आहे की शेष म्हणजे उरलेले सर्व. जे निर्माण केले ते अनंत होते, त्याला अंतच नव्हता, तो विश्वरूप. सर्व विश्व म्हणजेच अनंत. हा अनंत शेष पृथ्वीला व सर्व भूतांना धारण करतो. येथे पृथ्वी व सर्व भूते यांना धारण करतो असे सांगितले आहे. पण या पृथ्वीशिवाय जे ग्रह, नक्षत्र, तारे इत्यादी आहेत ते सर्व शेष आहेत. ते सर्व मिळून अनंत विश्व. त्या शेषाच्या शक्तीमुळेच पृथ्वी अधांतरी राहिलेली आहे. सूर्यमालेतील ग्रह याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या समतोलामुळेच पृथ्वी टिकून राहिलेली आहे. आजचे सायन्स सुद्धा हेच सांगते आणि महाभारतात सुद्धा हेच सांगितलेले आहे. पण आपण त्याला म्हणजे त्या अनंताला शेषनाग, 1000 फण्यांचा वगैरे समजतो. ऋग्वेद काळापासून ऋषींना सूर्यमालेतील बुध, शुक्र, गुरु, शनी इत्यादी ग्रह माहीत होते. या असंख्य ग्रह नक्षत्रांना कदाचित 1000 फण्यांची उपमा दिलेली असेल. इथे सर्प आणि नाग यातील एक फरक असाही सांगतात की साप हे जमिनीवर तर नाग हे पाताळात म्हणजे जमिनीचे खाली राहतात. वरुण यादसामह. यादस म्हणजे जलवासी. संपूर्ण जलचरांमध्ये जलदेवतांचे अधिपती वरुण आहेत. तो सागराचा व जलचरांचा स्वामी आहे. अर्यमा, कव्यवाह, अनल, सोम इत्यादी 7 पितृगण आहेत. त्यात अर्यमा हे मुख्य आहेत. कव्यवाह, अनल, सोम, यम, अर्यमा, अग्निश्वात, बहिर्षत असे हे 7 जण आहेत.
यम संयमताम अहम. संपूर्ण यमनियम करणारा तो यम. प्रत्येक प्राण्यांवर शासन करणारे जितके कोणी अधिकार किंवा राजे आहेत त्यात यमराज हे मुख्य आहेत. प्राणी कसाही असो, त्याची वेळ आली की मृत्यू देण्याचे काम हा यम करतोच. नियमांचे काटेकोर पालन करण्यात तो कधीही चूक करत नाही. हा कठोर व एकमेव असा नियंत्रक आहे. त्यामुळेच जगातील प्राण्यांचे संतुलन राहिलेले आहे. अशा रीतीने अनंत शेष, वरुण, अर्यमा, यम हे भगवंताच्या विभूती आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 30. प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां च मृगेंद्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम्. अर्थ: दैत्यांमध्ये प्रल्हाद, गणना करणाऱ्यांमध्ये काल, पशूंमध्ये सिंह आणि पक्षात गरुड या भगवंताच्या विभूती आहेत असे तू समज, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. विवरण: दितीपासून झाले ते दैत्य. अत्यंत क्रूर कर्मे करणारी ही जात असल्याने, तसेच बलवान असल्याने मानव त्यांना भिवून असत, तर देव ते आपल्यावर चढ होणार नाहीत या काळजीने त्यांचा द्वेष करीत असत आणि या विचारांनी ते सतत त्रस्त सुद्धा असत. मात्र याच दैत्यकुळामध्ये प्रल्हाद, विभीषण इत्यादी भगवंताचे भक्त होऊन गेले. पैकी हिरण्यकश्यपू या दैत्याचा मुलगा जन्मजातच भगवत भक्त होता. याचेसाठी भगवंताने नरसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपूला म्हणजेच त्याचे पित्याला ठार केले. असा हा प्रल्हाद भगवंताची विभूती आहे. काल, गणती करणाऱ्यांच्यात काळ हा सर्वश्रेष्ठ आहे. अगदी क्षणाचा सुद्धा हिशोब तो बिनचूकपणे करत असतो. 11व्या अध्यायातही भगवंतांनी सांगितले आहे की कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धा. असा हा काळ भगवंताची विभूती आहेत. मृगाणां मृगेंद्रोहम. मृग म्हणजे पशु, मृगेंद्र म्हणजे वनराज सिंह. हा सर्व पशूंमध्ये बलवान, तेजस्वी, शूर व साहसी असाच असतो. तो सर्व पशूंचा राजा आहे. मात्र याला कोणीही राजा म्हणून निवडत नाही, तर तो जन्मजातच राजा असतो. म्हणून स्वयमेव मृगेंद्रता असे आपल्याकडे म्हटले जाते. वैनतेय म्हणजे विनीताचा पुत्र. गरुड याचे वडील कश्यप. पंख असलेला पक्ष्यांचा राजा गरुड आहे. त्याचे रूप, त्याचा दरारा, पंखातील व पंजातील बळ, तीक्ष्ण नजर, धाडस, उंच उडण्याची व खूप काळ भरारी मारण्याची शक्ती, लढाऊ वृत्ती व सामर्थ्य या सर्वांमध्ये तो श्रेष्ठ असाच आहे. तो विष्णूचे वाहन सुद्धा आहे. पण तो स्वतः विष्णूचे वाहन होण्यापूर्वी त्याची प्रत्यक्ष विष्णूशीच म्हणे लढाई झाली होती आणि त्यात त्याने विष्णूचा पराभवसुद्धा केला होता असे सांगितले जाते. पण त्यानंतर मात्र हा भगवंताचा भक्त आणि वाहनसुद्धा झाला. अशा रीतीने प्रल्हाद, काल, सिंह, गरुड या भगवंताच्या विभूती आहेत असे अर्जुनाला इथे श्रीकृष्ण सांगत आहेत. इथे आपण थांबूया.